दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तू देणार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या घरात आल्यानंतर बरीच वर्ष मागे गेलो आणि मग ते दिवस आठवायला लागले. ती मिल मजदूर संघातली जागा आणि मग त्यामध्ये ते ढोलकीचा आवाज, घुंगरांचा आवाज, डफावरची थाप, हे सगळं सुरू असतानाच पटकन कोपऱ्यात बसलेला एक तो छोटा मुलगा आणि मग त्याला पटकन बोलवलं जायचं आणि एक तो नेहमीचा पोवाडा म्हण, मग तो पोवाडा गायचा आणि पोवाडा गायला की सगळं वातावरण सुन्न करून टाकायचा. तेव्हाचा तो आवाज आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांच्या मनामनावरती गुंजतो आहे. आपण स्वागत करणार आहोत लेखक, दिग्दर्शक, निर्माता, उत्तम माणूस, उत्तम गायक, काय काय म्हणू त्याला, उत्तम बाबा, उत्तम मित्र आणि हो उत्तम पती, अशा आज भाऊजींचं तर स्वागत आपण करणारच आहोत. पण त्याचबरोबर स्वागत करणार आहोत कायम भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामींचं वाक्य प्रत्येक वेळा मनातून म्हणणारी आमची आजची वहिनी. स्वागत करूया बेला वहिनींचं आणि केदार शिंदेंचं. नमस्कार. किती वर्ष वाट बघतोय, बोलवाल बोलवाल बोलवाल. दरवेळी आदेश ही मला सांगायची पैठणी घे, पैठणी घे, पैठणी घे. म्हटलं आदेश आहे ना, तो देईल कधीतरी आपल्याला पैठणी. केदार, इतका सगळ्या वर्षांचा हा प्रवास, या प्रवासामध्ये आधी मला सांग, आमच्या वहिनींनी तुला दिलेली जी साथ आहे त्याच्याबद्दल तू काय म्हणशील? बेलाबद्दल काय बोलायचं ना, म्हणजे एकतर बेला पाठीशी खंबीरपणे उभी राहिली 100%. माझ्या खरं तर मी खूप स्ट्रगल केलं आहे तिच्यासाठी. 2 वर्ष तिच्या मागे होतो, हो म्हण हो म्हण हो म्हण. मग 5 वर्ष आम्ही अफेअर केलं आणि मग 17 वर्ष झाली आता या 9 मेला लग्नाला. तर माझं मत आहे की 17 आणि 5 22 आणि 2 24 वर्षाची खडतर प्रतीक्षा आणि एक सहवास आमच्या दोघांचा आहे. मला माझ्या पायावर उभं राहण्याचं खरं काम कोणी केलं असेल तर ते बेलानी केलं. म्हणजे कसं आहे ना की आमचं लग्न झालं त्यानंतरही 2 वर्ष. थांब जरा, तुला थांबवतो. लग्न झालं इथपर्यंत आलेलं आहे, पण त्याच्या आधी ना बोलताना केदार एक वाक्य म्हणाला आणि ते वाक्य असं होतं की 4 वर्ष मी पाठी होतो बेलाच्या. हा, ते काय म्हणजे जरा ते सांग ना आम्हाला. हो, म्हणजे त्यांनी मला प्रपोज केलं होतं. नाही, मला एक सांग, तुमची पहिली भेट कुठली? 89 मध्ये. 89 की 90 मध्ये? नाही आता काय जाऊ दे, आपण खरं बोलू. 89 की 90 मध्ये आमची पहिली भेट झालेली लोकधाराच्या इथे, महाराष्ट्राची लोकधारामध्ये. तिथे तू काय करायला होती? मी डान्स करायला. तू नाच करायची. बरं. आणि हा तो तिथे सर्वे सर्वा होता तिथे. आणि मग सगळं हँडल तोच करायचा. तो किस्सा सांग 4 वर्षाचा. हा, आम्ही दिल्लीला जात होतो त्यावेळेला प्रयोग करायला लोकधाराचाच. त्यावेळेला चारुताईनी आम्ही सगळ्याजणी बर्थवरती एक एक आम्हाला दिला होता. तिथे जाऊन बसा, चारुताई बोलल्या, खाली बिली काही नाही करायचं. आम्ही तिथे बर्थवरती गेलो आणि मग चारुताई तिथून बोलल्या की ह्याचं चालू होतं सगळ्या, ही मुलगी ती मुलगी. काय ही मुलगी नाही मला तू मला हे अर्धवट नको ना, बोल मला, बोल. म्हणजे तू या मुलीकडे बघतोस, त्या मुलीकडे बघतोस, ही आवडते तुला, ती आवडते. हिंमत असेल तर ह्या मुलीला पटवून दाखव. त्यानंतर चारुताईने सांगितल्यावरती मग ते त्याच्या डोक्यामध्ये स्ट्राईक झालं की काय, देनी पुढे 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 तो माझ्या करायला लागला. आज काही पुढे पुढे करायला लागला पुढे. आणि त्यानंतर त्याने मला विचारलं की करशील का, तर मी त्याला नाही बोलली. हे कुठल्या स्टेशनवर? प्रवास सुरू होता ना दिल्लीच्या? नाही,
दिल्लीवरून आलो, दिल्लीवरून 2 वर्ष मी आल्यानंतर, तिच्या मागे हा. आहे. मग- मी दरवेळेस विचारायचो तर ती हा. नाही म्हणायची. हा. मग मी माझे मध्यस्थी म्हणून भरत भरतला जाधव, पाठवायचा. अंकुश चौधरी, हा. संतोष पवार, पवार. अरुण कदम हा. यांना मध्यस्थी पाठवायचो. ही तोंडावर जागायची. चल त्याला काय असं या लेवलला पण चाललो. का असं तुझं म्हणजे का असं त्याला वागवलंच तेव्हा? नाही वागवलं बिगवलं काही नाहीये. मी खरंच प्रेमात नव्हती पडलेली तर कसं हो म्हणू. बरोबर. खरं असतं तर मग हात मी गिरगावला पडली वगैरे असती. सोडायला यायचा. होय होय. म्हणजे कसं अरे हो. देवा. म्हणजे लोकधाराचा शो झाल्यानंतर ती गाडी बाबा उतरल्यावरती त्या गाडीमध्ये मग हा ड्रायव्हिंग सीट वरती बसायचा हा. आणि गिरगाव मध्ये मला घरपोच गाडीनी दररोज सोडलं जायचं. म्हणजे मी गाडी अशी चालवायचो ना तर मी त्या आणि रिअर विंडो मध्ये बघायचो आणि ती मला दिसे ही कुठे बघायची, ही बाहेर बघत राहायची. याला म्हटलं एवढी चालवत देतो हिच्यासाठी गाडी. कधी बघत नाही. मग शेवटी कधी असं वाटलं की आता होकार देऊया, म्हणजे हा खो कधी दिलास तू? तारीख सांग. तारीख पण सॉलिड आहे हो. काय 1 एप्रिल 1991 ला 91 मध्ये 1 होय, एप्रिलला 1 एप्रिल. बरं त्याचं गंमत फुल करतात. नाही, त्याचं हो, गंमत हो. गंमत ऐक ना. त्या दिवशी. त्या दिवशी मी अंकुश आम्ही गेलो भेटायला आणि आम्ही फिल्मला बसलो आणि तिने मला हो सांगितलं आणि मी जाम आनंदात होतो आणि आम्ही परळला घरी निघालो कारण तेव्हा काही गाडी वगैरे हा, अंकुश पण नव्हती. होता आमच्या बरोबर. अंकुशने मला खांद्यावर हात ठेवून सांगितलं सगळं ठीक आहे, केदाराची तारीख 1 एप्रिल आहे. ती रात्र मी जी काढली आहे ना देवा, आता हिने 1 एप्रिलला हो म्हटलंय हे तरी खरं आहे का माहित नाहीये. पण झालं. मग दुसऱ्या दिवशी ती तू म्हणाली कधी का हो म्हणावंसं का वाटलं तेव्हा? मी ना त्यावेळीपर्यंत त्याला फक्त बघत होती तो काय करतोय. हा 2 वर्ष हा बाबांचं करतोय ठीक आहे, पण त्यानंतर त्यांनी स्वतःची एकांकिका वगैरे ते करायला लागले सगळेजण मिळून. सगळे तो प्रवास मला सगळा दिसला. त्यानंतर मग मी कुठे विचार करायला लागली की येस ही पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. मग आय गॉट इट. आणि मग होकार दिला. मग मी होकार दिला. आणि हा होकार कुठे? हा होकार कुठे होता? बस काय यार सगळं आठवायचं मी. इरॉस इरॉस फिल्म मध्ये थिएटरला आम्ही प्रिटी प्रिटी वुमन वुमन नावाची बघितलेलं. फिल्म प्रिटी बघतो. वुमन बघायला कोण दोघेच गेलो होतो? नाही मी हा अंकुश चौधरी. आता अंकुश बरोबर कोण होतोय मी नाही सांगणार ना प्लीज. पण आम्ही 4 जण होतो आणि त्या शो नंतर ती मला हो म्हणाली होती. पण 1 एप्रिल 91 मध्ये जेव्हा होकार दिला तो चारुताईला कळवलं लगेच? लगेच. पण सगळ्याच बाबतीत चारुमोशीला कळवत होतो. म्हणजे आता आमचं लग्न पण पळून जाऊन झालं. म्हणजे आता थांबा बेला, लग्नाचा दिवस हा खूप महत्वाचा आहे. काय झालं? 7 मेला मी त्याच्याकडे गेली होती की मी लग्न नाही करत तुझ्या बरोबर म्हणून सांगायला. 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर 5 वर्ष after. 1996 ची गोष्ट आहे. 96 7 मे 1996 ला माझ्याकडे ती आली आणि सांगायला लागली की मला तुझ्याशी लग्न नाही करता येणार कारण ऑलरेडी माझ्या घरामध्ये लग्न करायला सुरुवात बघायला वगैरे झालेली आहे आणि मग आपण इथेच थांबूया म्हणून अजून नको जास्त काय पुढे जाऊया. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं मला वेळ दे म्हणून. 8 तारीख गेली. 9 तारखेला सकाळी त्याचा फोन आलेला मला तिथून की तू घरी येशील का. 9 तारखेला मी घरी गेली त्याच्या आणि तिथे सगळ्या जणांना बोलून बाबा पण होते तिथे. बाबांनी त्याला विचारलं की तू लग्न करणार आहे, ह्याला बसून विचारलं ह्या मुलीशी तू लग्न करणार आहेस, तू सांभाळणार तिला, माझी काही हरकत नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर मग ती सगळी चक्र फिरली की आजच लग्न करायचं कोर्टामध्ये जाऊ. अरे बाबा. आणि तुझ्या घरी काहीच कल्पना? माझ्या घरी काहीच कल्पना नव्हती आणि मी कॉलेजला जाते सांगून मी ह्याच्या घरी आलेली. म्हणून माझ्याकडे कॉलेजचे पुस्तकाशिवाय माझ्याकडे काही नव्हतं. आय वॉज नॉट हॅव्हिंग म्हणजे माझं एज प्रूफ पण माझ्याकडे काही नव्हतं. मग अंकुश चौधरी आमचा मित्र याला हिच्याबरोबर पाठवलं आणि सांगितलं की फक्त कॉलेजचं सर्टिफिकेट घेऊन ये, काही नको घेऊन ये. मग म्हणजे हिचे age दुसऱ्या proof माळ्यावर घर तरी- आहे. दुसऱ्या वेळेवर घर आहे गिरगावात करेलवाडीमध्ये. तर ही जिने चढताना अंकुश चौधरीने शेवटचा प्रश्न विचारला होता तो सॉलिड होता. म्हणजे काय विनोद घडू शकतो या सिरियस मुवमेंटला. पण त्यांनी फक्त वर जाताना म्हणालं परत येशील ना तू कारण केदार तिकडे वाट बघतोय. पण ती आली ते सर्टिफिकेट घेऊन आणि आम्ही सकाळी 11 वाजता ठरवून 1 वाजता आम्ही लग्न केलं. तोपर्यंत त्याच्या घरी तिच्या घरातलं मंगळसूत्र ही चारुमोशीचं होतं. राईट. म्हणजे त्यावेळेस ती रात्र जी लग्नाची रात्र आम्ही जिथे राहिलो ते पण चारुमोशीचं घर होतं. सो ना कुठेतरी चारुमोशी या सगळ्या पार जुळवण्यापासून ते लग्न करून देण्या इतपत ती अशी जुळलेली होती. आज मी त्या दिवशीचा केदार, आज 22 वर्षानंतरचा केदार. आज कुठलंही वृत्तपत्र उघडल्यानंतर प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये वृत्तवाहिन्यांवरती खो 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 अशी 2 अक्षरं कानावर आदळत आहेत.
सगळीकडे केदार 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 आत्ता दिसतो आहे. अनेक टप्प्यांवरती आलेल्या परिस्थितीला खो देत तुम्ही पुढे गेलात. प्रसंग एखादा सांगू शकशील की अशी कठीण प्रसंग आलाय की आत्ता आपल्याकडे काहीच नाही आणि खो? खूप आहेत प्रसंग. राईट फ्रॉम ह्या घरामध्ये जे आम्हाला घर मिळालेलं त्यावेळेला पण पैसे नव्हते ते घर घ्यायला. तो दिवस मला आठवतोय. हा, आपण एकत्र होतो. तो दिवस मला आठवतोय कारण ज्या दिवशी आम्हाला घराची फार निकड गरज होती, घर मिळालेलं होतं आणि मंत्रालयाच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये कितव्या मजल्यावर जायचं होतं? 9व्या मजल्यावर. लिफ्ट बंद झाली झाली होती आणि तू सणाला माझ्याकडे सणा एवढीशी हातात घेऊन होती. त्या सणाला एवढीशी घेऊन तू ते 9 मजले धावत होतीस. Yes. मला अजून आठवतोय तो प्रसंग आणि तू त्या बाळाला घेऊन थकलेली अशी वरती आलीस. हा. मी, सुचित्रा, राईट. केदार. कारण तो प्रोसेस वेगवेगळे होते. कारण तू एकदा जा तू आम्हाला सांगायचंस की बाबा आता हे आहे तू खो द्यायचा आम्हाला. म्हणजे कस्टम ऑफिस मध्ये जायचं, तिथून तुझं पहिला खो मिळाला की मग दुसऱ्या दिवशी आम्ही कस्टम असं आपण एक खो खो खो. त्याच दिवशी तुझी कायनेटिक होती आणि शिवाजी मंदिर जवळ तू मला भेटला होतास. आठवतं तुला सकाळी तो दिवस? सगळे खूप मला असं वाटतं या आनंदाच्या प्रसंगी आता या गप्पांच्या वेळी ना ती तेवढीशी जी सणा होती ना ती आता केवढी झाली आपण बघूया. सणा, स्वागत आहे तुझं. हाय. तिचाही प्रॉब्लेम आहे. सणा, म्हणजे इतका वेळ तू कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून आई बाबांचा स्ट्रगल, त्यांनी केलेली मेहनत आणि आज जे काही सगळं आहे त्याच्या पाठीमागे किती प्रामाणिक तपश्चर्या आहे ते तुझ्या लक्षात आलं. बरोबर. आता तू त्या दोघांच्या मध्ये बसलेली आहेस. कसं वाटतंय तुला ग? बाबांचे कष्ट आणि त्यांचं प्रेम आणि आईचं सगळंच पूर्ण इतके वर्षांपासून आई मला हे ती मला वाढवते आणि तर दोघांबद्दल खूप प्रेम आहे आता. किती छान, किती गोड बोललीस तू. बरं, आता खो खो चित्रपट बघणार आहेस ना? हो. बघितलास? गपचूप बघणार. अजून बघितला नाहीये? 9वी आहे ना, त्यामुळे आजकाल काय आहे, आदेश तू सुटलास, आता आम्ही अडकलोय. तू आम्हाला खो दिलायस त्याचं पण आता आम्ही खो देतो. खरं आहे, सोमच्या परीक्षेनंतर तुम्हाला खो आम्हाला मिळाला. खो दिलायस. बेला, आज 30 मे आणि उद्या 31 मे 2013 या दिवशी हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. बरोबर. धडपण आहे खूप. पण तरी तुझं मन काय सांगते? पिक्चर विषयी सुपर डुपर हिट होणार आहे. झालं, तथाच तू वास्तू तथाच तूच म्हणते ना. त्यामुळे आमच्याहीकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. खरी गोष्ट आहे तुझी, पण मला स्वतःला असं वाटतं सणा जेव्हा पोटात होती आणि बेला तिथे प्रसूती वेदना देत होते आणि मी बाहेर बसलेलो होतो, तर ते जे टेन्शन आहे ना आदेश, तेच टेन्शन आज आहे. कारण सगळ्या गोष्टी झाल्या, आता उद्या तो लोकांसमोर प्रदर्शित होईल. आपल्यावर खूप प्रेम करतात लोक आणि खूप विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाला तडा जाऊ नये याचं पुरेपूर आपण खबरदारी घेतलेली असते. पहिली रिॲक्शन लोकांची काय असेल, काय आवडेल लोकांना, ती जी एक्साइटमेंट आहे ना ती जास्त त्रासदायक असते. आणि माझा 3 वर्षानंतर येणारा सिनेमा, सो आता या मुवमेंटला खो खो माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जो माझ्याबरोबर माझ्या घरच्यांना आणि माझ्या सगळ्या संबंधितांना परत एक खो मिळेल रसिक प्रेक्षकांकडून. सो रिअली एक्सायटेड. झी मराठी बघणाऱ्या तमाम घरांना माझं अगदी नम्र आवाहन आहे की खो खो हा चित्रपट उद्या प्रदर्शित होतो आहे. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो चित्रपट प्रत्येकाने सहकुटुंब बघायचा. आणि हो, पुन्हा कुणीतरी सांगितलं की ही सीडी घ्या, ही कॅसेट घ्या, तर नाही सांगायचं. तुम्ही जाऊन आलात ना की तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा शेजाऱ्यांना खो असा खो द्या की जा बघा. मला असं वाटतं की यातूनच प्रत्येक वेळेला उत्तम चित्रपट निर्मिती करण्याची शक्ती या प्रत्येक कलाप्रेमी माणसांना मिळत असते. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे आणि तुम्ही आशीर्वाद देणार हे हक्कानं मागणं करतोय. खो खो उद्या सगळीकडे प्रदर्शित होतोय. केदार, खो खो आम्ही का जाऊन बघावा, तू काय सांगशील मला? मला नाही वाटत आहे की आपल्या लोकांना निमंत्रणाची गरज आहे. माझं स्वतःचं मत आहे की मी खूप छान पक्वान्न भरलेलं ताट तयार करून ठेवलेलं आहे. खूप विवंचन आहेत, म्हणजे राईट फ्रॉम LBTचा मुद्दा असून दे, डिझेलची दरवाढ असून दे, स्पॉट फिक्सिंग असून दे, प्रचंड विवंचना मला पण आहेत. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. या सगळ्या विवंचनेतून मला काहीतरी तर एंटरटेनमेंट पाहिजे जी माझी स्वतःची असेल. 2.25 तासाची, ती 2.25 तासाची कम्प्लीट एंटरटेनमेंट जी आहे ती खो खोमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की
सही रे सही, गंगाधर टिपरे, चकटफू, अगबाई अरेच्चा, जत्रा या सगळ्या माझ्या कलाकृतींवर जो विश्वास ठेवलेला आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे म्हणजे खो खो आहे. कारण त्या पोस्टरवरती भरत जाधव पण दिसत आहेत, हो. सिद्धार्थ जाधव पण आहे. अरे किती जण आहेत त्याच्यात. हां, ती स्टोरी आणि वनलाईनच तशा पद्धतीची वर्कआउट झाली आहे, त्यामुळे ती गंमतशीर आहे, फॅन्टसी आहे. आणि एक सर्वसामान्य माणसाचे 7 पूर्वज त्याच्यासमोर जर हजर झाले आणि जे वेगवेगळ्या कालखंडातले असतील तर काय गंमत होऊ शकते, अशी ती खो खो फिल्मची स्टोरी आहे. खूप छान. केदार, आजपर्यंत कोंबडी असू दे किंवा गलगले असू दे, सगळी सुपरहिट गाणी तुझी आहेत. हो. बरोबर. आता या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे. शशांक पवार नावाच्या संगीतकारांनी गाणी केलीत 4, आणि एक प्रमोशनल गाणं आहे ते वैशाली सामंतनी म्युझिक डायरेक्ट केले. त्या प्रमोशनल गाण्यामध्ये उषा उत्तप यांनी ते गायलंय, लाईफ इज खो खो, जे तुम्हाला सगळीकडे ढिंचॅक वाजताना दिसेलच. आजच्या गप्पांना जेव्हा आपण सुरुवात केली ना, तेव्हा मला ते दिवस आठवले होते महाराष्ट्राच्या लोकधारेतले. आणि मग तुला बोलवल्यानंतर एक पोवाडा म्हण असा जो सांगितला जायचा, आणि त्या पोवाड्याने केदार आठवते तुला की काय सगळ्यांची रिॲक्शन असायची. तू ऐकलायस तो पोवाडा? मला पण नाही माहिती. काय सांगते? आजीनी लिहिलेला पोवाडा आहे जो बाबा गायचे. महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभते खणी किती नरमणी, संत जन्मले हिच्या कुसव्यात, शारदा भक्त शोभती खास, कलेची नित्य नवी आरास, जी 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 जी. वा 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 वा. आणि कलेची नित्य नवी आरास ही एक एक टप्पा वरच जाते आहे, उंचावते आहे. आज होम मिनिस्टरमध्ये खेळ सुद्धा आपण असाच घेणार आहोत. हा मनोरा रचायचा आहे. 9 हा आकडा आहे. हा 9, कारण आता आम्ही कितव्या मजल्यावर आहोत? 9व्या. हा, लग्न किती तारखेला झालं? 9 मे. 9 मे. चला, त्यामुळे 9 म्हणून हा मनोरा सुद्धा 9चा. आणि हा मनोरा रचत असताना एक ग्लास केदार तुम्ही ठेवलं की जोपर्यंत पुढचा खो तुम्ही देत नाही तोपर्यंत पुढच्याने ग्लास ठेवायचा नाही. पण त्याला वेळेचं बंधन आहे, 180 सेकंदाची वेळ. तरी 9 येतच बघ. बरोबर. आणि तेव्हा खो, आणि तू जोपर्यंत खो देणार नाहीस तोपर्यंत तू पुढचा खो द्यायचा नाही. खाली फक्त बेस 3चा, मग 2, आणि मग 1 1 1 1 1. आणि हा पहिला खो केदार शिंदे यांच्यासाठी. खो 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 खो. आवाज कमी होतोय. खो खो. केदार, तुमचा आवाज कमी व्हायला लागलाय. खो 1 2 3 4 5 6. खो खो 1 2 3 4 5 6 7. अरे हसणारी पण हाणेल ते. खो. बेला खो हो, अभिनंदन. हो, बरं. आता हा खो खोचा खेळ झाला. आता काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न वहिनी तुमच्यासाठी. केदार यांचा सर्वात आवडता सिनेमा कोणता? अगबाई अरेच्चा की जत्रा? अगबाई अरेच्चा. खो. पुढचा केदार तुमच्यासाठी. घरात सर्वात जास्त कोणाचे लाड पुरवावे लागतात? वहिनींचे की सणाचे? सणाचे. हे तुला माहिती आहे रे. गाजलेल्या सही रे सही नाटकाचं श्रेय कोणाला? केदार शिंदे की भरत जाधव? दोघं नाही. हो ना, काही हरकत नाही ना, आमचं काही म्हणणं नाही. आणि आता हे प्रश्न तुझ्यासाठी आहेत. तुझा घरातला आवडता दिग्दर्शक कोण? आई की बाबा? बाबा. घरातलं कसं असेल दिग्दर्शक? बरं, 1 मिनिट. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आता एखादी गोष्ट जर मनात आहे तर ती सगळ्यात आधी तू आईकडे सांगशील की बाबाकडे? आईकडे. दिग्दर्शक आईच. आई. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष कोणाचं असतं, आई की बाबा? आई. मग इथे एकही बाबाला गुण नाहीये. खो. तेव्हा आता क्षण सन्मानाचा. सना, ही छोटीशी भेटवस्तू झी मराठीकडून तुझ्यासाठी. थँक्यू. केदार, झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी आमच्या बेला वहिनींची.
मिनिस्टरचा हा आजचा भाग इथे संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.